आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक सुंदर अशी स्लीव्ज डिझाइन बघणार आहोत। तर अतिशय सुंदर अशी आणि आकर्षक अशी डिझाइन असणार आहे। खूप छान पटकन होते, तर नक्की बनवून बघा। तर इथे बघा मी अशा पद्धतीने दोन कापड घेतलेले आहेत। मेन फॅब्रिकचे कापड आहेत हे। तर हे तुमच्या आवडीनुसार आता तुम्हाला याच्या प्लेट्स किती हव्यात त्यानुसार तुम्ही एक्स्ट्रा घ्यायचा आहे। तुमची जेवढी स्लीव्ज असते त्यापेक्षा तुम्ही एक्स्ट्रा घ्यायचा आहे। तर मी हा अंदाजाने घेतलेला आहे। तर साधारण मी हा 8 ते 10 इंच कपडा हा जास्त घेतलेला आहे। तर अशा पद्धतीने तो आता फोल्ड करून घ्यायचा आहे आणि फोल्ड करून झाल्यानंतर सेंटरला चॉकच्या साहाय्याने मार्क करून घ्यायचा आहे, जेणेकरून आपण प्लेट्ससाठी मार्किंग करायचं आहे, त्यासाठी आपल्याला ते सेंटर लागणार आहे। तर अशा पद्धतीने सेंटरला मार्किंग केल्यानंतर थोडं डार्क करून घ्यायचं आहे। आता इथे तुम्ही मार्किंग न करता म्हणजे प्लेट्ससाठी मार्किंग न करता डायरेक्ट प्लेट्स टाकू शकतात अंदाजाने, पण नवीन शिकणारे असाल तर अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आहे, म्हणजे जेणेकरून तुम्हाला प्लेट्स टाकताना ह्या तुमच्या सारख्याच येतील। तर बघा हे जे आपण सेंटरचं मार्किंग केलं आहे त्यापासून आपण 1-1 इंचावर अशा पद्धतीने मार्किंग करायचं आहे, 1-1 इंच अंतरावर। तर साधारण मी दोन्हीही बाजूला 6-6 इंचावर मार्किंग करणार आहे। तर अशा पद्धतीने मार्किंग करून झाल्यानंतर तुम्ही प्लेट्स टाकतात तर त्या सारख्याच येतात आणि छान अशी मग स्लीव्स तयार होते। तर बघा दोन्हीही बाजूला 1-1 इंचावर मार्किंग करून मी हे चॉकच्या साहाय्याने मार्क करून घेतलेला आहे। आता बघा इथे अशा पद्धतीने बरोबर मार्किंग केलेल्या भागावर फोल्ड करायचं आहे आणि प्लेट्स आपल्या टाकायच्या आहेत। तर अर्धा इंच हा कपडा फोल्ड होणार आहे आणि आपल्या प्लेट्स तयार होणार आहेत। तर अशा पद्धतीने एका बाजूला म्हणजे दोन्ही बाजूच्या प्लेट्स ह्या समोरासमोर यायला हव्यात अशा पद्धतीने कपडा फोल्ड करायचा आहे। तर अशा पद्धतीने आता ह्या प्लेट्स मी व्यवस्थित अशा सेट केलेल्या आहेत आणि एक शिलाई टाकायची आहे। तर एका बाजूच्या ह्या प्लेट्स मी केलेल्या आहेत। तर दुसऱ्या बाजूच्या ज्या प्लेट्स आहेत तर त्याची बाजू ही समोरच्या प्लेट समोर यायला हवी। तुम्ही बघू शकता आता मी फोल्ड करून दाखवते। तर या पद्धतीने आपण त्या फोल्ड करून घ्यायच्या आहेत। तर 1-1 प्लेट्स ही अर्धा इंचाची असणार आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही स्लीव्ज डिझाइन तयार करून बघा, खूप सुंदर आणि आकर्षक तयार होते। तर नक्की बनवून बघा। पैठणी साडीवर देखील तुम्ही अशा पद्धतीची बनवू शकतात, किंवा सिल्क साडी असेल तुमची किंवा कॉटनची असेल तरी देखील तुम्ही अशी स्लीव्ज डिझाइन बनवू शकतात। तर हे बघा एका बाजूच्या प्लेट्स झाल्यानंतर दुसऱ्या बाजूच्या देखील मी प्लेट्स आता व्यवस्थित अशा सेट करून घेतल्या आणि शिलाई इथे टाकून घेतलेली आहे। आता इथे बघा शेवटची प्लेट्स राहिलेली आहे 2, तर त्या देखील मी व्यवस्थित फोल्ड करून घेतलेल्या आहेत। मार्किंग करून घेतल्यानंतर प्लेट्स टाकताना किंवा डिझाइन तुम्ही कोणतीही बनवतात तर ती अगदी परफेक्ट एकाच मापाची होते दोन्ही पार्टवर। तर हे बघा एका बाजूच्या प्लेट्स टाकून झालेले आहेत। आता दुसऱ्या बाजूच्या प्लेट्स देखील आपल्याला टाकून घ्यायच्या आहेत। तर याआधी देखील मी स्लीव्ज डिझाइनचे बरेचसे व्हिडिओ चॅनलवर अपलोड केलेले आहेत, तुम्ही नक्की एकदा चॅनलला भेट द्या आणि ते व्हिडिओ बघा आणि आजचा हा व्हिडिओ देखील शेवटपर्यंत नक्की बघा, तुम्हाला नक्कीच याचा फायदा होईल। हे बघा आता दुसऱ्या बाजूच्या प्लेट्स देखील अगदी परफेक्ट अशा व्यवस्थित सेट करून घ्यायच्या आहेत। तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही यावर इस्त्री फिरवून ह्या प्लेट्स अगदी व्यवस्थित अशा परफेक्ट सेट करू शकतात, पण इस्त्री न फिरवता देखील तुम्ही अशा पद्धतीने छान अशा सेट करून शिलाई टाकायची आहे। दोन्ही बाजूच्या प्लेट्स मी वरच्या प्लेट्स ज्या पद्धतीने टाकल्या आहेत त्याच पद्धतीने आपल्याला खालच्या देखील टाकायच्या आहेत। तर हे बघा प्लेट्स या सेट झालेल्या आहेत। एका बाजूच्या मी सेट करून शिलाई टाकलेली आहे, दुसऱ्या बाजूच्या देखील छान अशा सेट करून शिलाई टाकून घेणार आहे। तुम्हाला जर का अजून बरेचसे ब्लाऊज डिझाईनचे किंवा स्लीव्ज डिझाइन कटिंग स्टिचिंगचे व्हिडिओ पाहायचे असतील तर नक्की चॅनलला एकदा भेट द्या। चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे अशाच पद्धतीचे छान छान ब्लाऊज डिझाइन, स्लीव्ज डिझाइन किंवा स्टिचिंगचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील। तर इथे बघा दुसऱ्या बाजूच्या देखील प्लेट्स मी व्यवस्थित अशा सेट केलेल्या आहेत आणि इथे देखील आपली शिलाई आता टाकून झालेली आहे। अगदी सोपी आहे, पटकन तयार होते। फक्त जर का तुमचं म्हणजे ब्लाऊज पीस असेल त्यातला कपडा जर एक्स्ट्रा असेल तर तुम्ही अशा पद्धतीचे अजून जास्त प्लेट्स घेऊ शकतात। माझ्याकडे हा कपडा जास्त शिल्लक नव्हता त्यामुळे मी एवढ्याच घेतलेल्या आहेत, तरी देखील आकर्षक होते ही आपली डिझाइन। आता हे बघा याच पद्धतीने मी दुसऱ्या कापडावर देखील मी प्लेट्स टाकून घेणार आहे आणि हा देखील मी कापड तयार करून घेतलेला आहे। आता बघा
या प्लेट्स टाकून झाल्यानंतर आपल्याला बघा हा जो काठ आहे तर तो अशा पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे आणि बरोबर अर्धा इंच मार्जिन ठेवून आपल्याला शिलाई टाकून घ्यायची आहे। आता बघा काठ हा तो खाली कमी आहे तर मी त्याला नंतर जॉईंट देऊन घेणार आहे, कारण स्लीव्स कट करताना मग तो कमी पडू शकतो। तर सगळ्यात आधी मी हा काठ जोडून घेणार आहे। तर बरोबर त्यानंतर मग मी स्लीव्स कट करणार आहे, म्हणजे अस्तरचा पार्ट कट करून घेणार आहे, म्हणजे यावर ठेवून तो आपण स्टिच करू शकतो। तर दोन्हीही भाग मी अशाच पद्धतीने जोडून घेणार आहे। आधी आपल्याला एक शिलाई टाकायची आहे आणि त्यानंतर मग आपल्याला हा जो काठ आहे तर तो व्यवस्थित असा फोल्ड करून मग दाब शिलाई आपल्याला द्यायची आहे। तर इथे बघा धागे अशा पद्धतीने कट करून घ्यायचे आहेत। आता हा काठ आहे तर तो अशा पद्धतीने आपल्याला फोल्ड करायचा आहे आणि त्यावर एक दाब शिलाई देऊन घ्यायची आहे। अशा पद्धतीने दाब शिलाई देऊन घेतली तर फिनिशिंग छान येते। मग अगदी काठावर आपल्याला ती द्यायची आहे। तुम्ही या पद्धतीने तुमची जरी 3/4 स्लीव्ज असेल किंवा तुमची लॉंग स्लीव्ज असेल तरी देखील अशा पद्धतीची डिझाईन तुम्ही बनवू शकतात, किंवा शॉर्ट स्लीव्ज असेल 5 इंच किंवा 6 इंचाची तरी देखील बनवू शकतात। खूप छान दिसते अशी स्लीव्ज डिझाईन। तर इथे बघा मी अगदी हळूवारपणे इथे दाब शिलाई देऊन घेणार आहे। हा सिल्कचा कपडा आहे आणि यावर जर मी पटकन शिलाई टाकायला गेले तर यावर हा कपडा आहे तर त्यातले धागा असा खेचल्यासारखा होतो आणि मग आपल्या ब्लाऊज किंवा स्लीवची फिनिशिंग बिघडते। तर इथे बघा दाब शिलाई इथे देऊन झालेली आहे। तर दुसऱ्या कपडावर देखील म्हणजे स्लीव्जवर देखील मी त्याच पद्धतीने काठ हा जोडून घेणार आहे। सेम त्याच पद्धतीने जोडायचा आहे। तर इथे बघा दोन्ही याच्यावर मी काठ जोडून घेतले आहेत। आता इथे बघा कोपऱ्यावर काठ थोडे कमी होते तर इथे मी जोड देऊन घेतलेला आहे। आता आपल्याला अस्तरचा पार्ट कट केलेला आहे मी स्लीवचा, तर तो यावर ठेवायचा आहे बघा। तर अशा पद्धतीने ठेवून आपल्याला स्लीव्ज जोडून घ्यायची आहे। अस्तरच्या पार्टचा कलर तुम्हाला थोडा वेगळा दिसत असेल तर आता बघा या पद्धतीने स्लीव्ज ठेवायची आहे आणि नंतर मग आपण हे बघा अशा पद्धतीने सेट करायचं आहे आणि मग अस्तरचा पार्ट आहे स्लीवचा वर ठेवायचा आहे आणि खालच्या बाजूला आपल्याला अर्धा इंच मार्जिन राहील अशी शिलाई टाकून घ्यायची आहे। तुम्हाला स्लीव्ज कशा पद्धतीने जोडायची आहे तो व्हिडिओ देखील आहे माझ्या चॅनलवर, तुम्ही बघू शकतात। किंवा जर का तुम्हाला कशा पद्धतीने जोडायची आहे स्लीव्ज ते नसेल जमत तर हा व्हिडिओ बघा, यात देखील तुम्हाला नक्कीच कळेल। तर इथे मी आता एक शिलाई इथे टाकून घेणार आहे। तुम्ही स्लीव्ज ज्या वेळेला कट करतात तेव्हा 1 इंच स्लीव्ज ही तुमच्या नेहमीपेक्षा जास्त असते, तर अर्धा इंच वरच्या बाजूला अर्धा इंच खालच्या बाजूला मार्जिनसाठी आपल्याला लागणार असतो कपडा। तर इथे बघा मी इथे खालच्या बाजूला शिलाई टाकून घेतलेली आहे। आता इथे देखील आपल्याला अस्तरचा पार्ट फोल्ड करून मग दाब शिलाई देऊन घ्यायची आहे, तर ती देखील मी इथे देऊन घेणार आहे। अगदी ही देखील आपल्याला काठावर द्यायची आहे। तुम्ही जर का थोडी वर दिली तरी देखील थोडं फिनिशिंगमध्ये बिघड होतो, त्यामुळे अगदी काठावर दाब शिलाई द्यायची आहे। तर इथे बघा दाब शिलाई देखील देऊन झालेली आहे। आता हा कपडा पुन्हा आपल्याला एकदा फोल्ड करायचा आहे आणि पुन्हा एक दाब शिलाई द्यायची आहे। तर मी तुम्हाला करून दाखवते। तर अशा पद्धतीने हा कपडा पकडायचा आहे आणि फोल्ड करून पुन्हा एकदा आपल्याला दाब शिलाई देऊन घ्यायची आहे। व्यवस्थित असा सेट करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर अगदी काठावर दाब शिलाई द्यायची आहे। तर अशा पद्धतीने दाब शिलाई देऊन झाल्यानंतर खालच्या बाजूला आपला अस्तरचा पार्ट आहे तर तो उचकत नाही। मेन फॅब्रिक आणि अस्तरचा पार्ट दोन्ही पार्टवर शिलाई असल्यामुळे ते छान असे सेट होतात। तर बघा आता इथे मी खालच्या बाजूला देखील हात शिलाई माझी टाकून झालेली आहे। आता इथे देखील एक्स्ट्राचा धागा कट करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर बघा अशा पद्धतीने व्यवस्थित सेट करून घ्यायचा आहे आणि आजूबाजूला आपल्याला शिलाई टाकून घ्यायची आहे आणि त्यानंतर एक्स्ट्राचा पार्ट कट करून घ्यायचा आहे। तर इथे मी आता शिलाई टाकून घेणार आहे। अशा पद्धतीने हात ठेवायचा आहे एका बाजूला आणि मग शिलाई टाकायची आहे, म्हणजे तुमचा खालचा जो मेन फॅब्रिकचा पार्ट असतो तर तो गोळा होत नाही आणि तिथे चुन्या पडत नाही।
तर हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित अशा प्लेट्सच्या ठिकाणी देखील हात ठेवायचा आहे। अगदी म्हणजे छोट्या छोट्या या गोष्टी असतात त्या लक्षात ठेवल्या आपल्या तर ब्लाऊज स्टिचिंग करताना आपली परफेक्ट फिनिशिंगचं आपलं ब्लाऊज तयार होतं आणि फिनिशिंग चांगली असली म्हणजे कस्टमर देखील खुश होतात आणि ब्लाऊज अजून तुमच्याकडे जास्त शिवायला येतात। त्यामुळे या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत। तर इथे बघा शिलाई आता इथे टाकून झालेली आहे। आता ही जी स्लीव्ज आपण तयार केलेली आहे त्याच पद्धतीने दुसरी देखील आपल्याला तयार करायची आहे। आता हे धागा कट करून झालेला आहे, एक्स्ट्राचा पार्ट आहे तर तो कट करून घ्यायचा आहे। तर तो मी इथे आता कट करून घेणार आहे आणि अगदीच काठावर आपल्याला हा कपडा कट करायचा नाही, कारण याचे धागे निघतात। जोपर्यंत आपण स्लीव्ज जोडतो तोपर्यंत याचे धागे निघायला नको, म्हणून अगदी पाव इंच कपडा आपल्याला एक्स्ट्रा ठेवायचा आहे आणि बाकीचा आपल्याला कट करून टाकायचा आहे। तर इथे बघा कपडा देखील मी कट करून घेतलेला आहे। आता याच पद्धतीने दुसरी स्लीव्ज देखील मी तयार करून घेणार आहे। सेम प्रोसेसने ती तयार करायची आहे। ही देखील तयार झालेली आहे आणि दुसरी देखील मी आता इथे तयार करून घेणार आहे। तर नक्कीच हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। अगदी सोपी पटकन आकर्षक अशी ही डिझाइन तयार होते। तर इथे बघा दोन्ही स्लीव्ज मी तयार करून घेतलेले आहेत। आता बघा आपल्याला इथे स्लीव्जला बरोबर सेंटरला जिथे आपण काठ जॉईन केलेला आहे तर तिथे अशा पद्धतीची लेस मी घेतलेली आहे गोल्डन कलरची। तर ती लेस आता लावून घ्यायची आहे, याने अतिशय अजून शोभून दिसते। मग आता ही लेस आहे तर तुम्ही बारीक जाड किंवा तुमच्या साडीला ब्लाऊजला जी काही मॅचिंग होत असेल तशा पद्धतीची लेस तुम्ही घेऊ शकतात। तर ही थोडी जाड आहे तर याच्या दोन्ही बाजूला शिलाई आपल्याला टाकायला लागणार आहे, म्हणजे व्यवस्थित सेट होते मग ती। आणि बारीक लेस असली तर तुम्ही सिंगल शिलाई टाकून लेस जॉईन करू शकतात। तर इथे आता मी एका स्लीव्जला तुम्हाला लेस लावून दाखवते, त्याच पद्धतीने दुसऱ्या स्लीव्जला देखील लेस लावून घ्यायची आहे। खूप छान दिसते अशी स्लीव्ज। तर दुसऱ्या बाजूला देखील मी लेसला शिलाई टाकून घेणार आहे। तर हे बघा अशा पद्धतीने शिलाई टाकून झाल्यानंतर मग तुम्ही बघू शकतात नंतर खूप छान दिसते आपली स्लीव्ज। तर शिलाई इथे टाकून झालेली आहे। आता इथे तुम्ही लेसचा एक लेयर लावू शकतात किंवा दुसरा देखील लेयर तुम्ही लावू शकतात, पण सिंगल लेयर लावला देखील खूप छान दिसते स्लीव्ज। इथे देखील तशाच पद्धतीची लेस मी लावून घेणार आहे। तर बघा दोन्ही स्लीव्जला लेस लावून तयार झालेली आहे। नक्की एकदा अशा पद्धतीची स्लीव्ज बनवून बघा, अतिशय आकर्षक आहे। अशा पद्धतीची स्लीव्ज डिझाइन तुम्ही बनवल्या तर नक्कीच तुमच्याकडे एकापेक्षा जास्त कस्टमर येतील। तर व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की एकदा भेट द्या। धन्यवाद।